की देशावर आता बँकेवर कर्ज जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं. त्या संदर्भातला एक रिपोर्ट सुद्धा आज प्रकाशित झालेला. कसं बघताय तुम्ही आपलं? नाही, बँका ह्या तरुणांना किंवा उद्योग धंद्यांना, छोटे लघु उद्योग असतील, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील, यांना प्रोत्साहित करण्यासाठी बँकेकडनं लोन मिळत असतं. परंतु आता बँकाच इतक्या डबघाईला आलेल्या आहेत आणि बँकांची कर्ज देण्याची परिस्थितीतही बँका राहिलेल्या नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मला असं वाटतं संपूर्ण बँकिंग क्षेत्र हेच आता एकदा त्याचं सगळं रिवाईज केलं पाहिजे की कशा प्रकारे बँकिंग क्षेत्र चालू आहे आणि कशा प्रकारे ज्यांना कर्ज दिली गेलेली आहेत ह्या देशामध्ये, धनधान्यांना कर्ज दिलेली आहेत, त्यांनी ते कर्ज व्याजासकट फेडायला पाहिजे होती, पण ते फेडले नाही आणि लाखो हजार कोटींची कर्ज माफ करण्यात आलेली आहेत. त्यामुळे मोठ्या बँका सुद्धा डबघाईला आलेल्या आहेत आणि रिझर्व्ह बँकेवरती प्रेशर आणून त्यांच्याकडनं जबरदस्तीने त्यांना त्यांचं जे गंगाजळी असते ती सुद्धा त्यांना याच्यासाठी वापरायला मोदींनी आणि केंद्र सरकारने त्याच्यासाठी खूप प्रकारे आपण सगळ्यांनी बऱ्याचदा वाचलं आहे हे सगळं. आणि हे लाखो रुपयाची कर्ज बुडवेगिरीमुळे बँका डबघाईला आलेल्या आहेत. आणि आता ज्यांना खऱ्या अर्थाने, मग शेतकरी असतील, बेरोजगार युवक असतील, छोटे छोटे उद्योग धंदे करणारे लोक असतील, यांना जर काय कर्ज पाहिजे असेल तर बँकांकडे ती साधन सामुग्री आता नाही आहे. त्यामुळे त्या डबघाईला आलेल्या आहेत आणि हा खरोखरच मोठा चिंताजनक विषय आहे. घटना हुई जो कल रामलला का प्राण प्रतिष्ठा हो, उसको लेकर मुंबई में इस तरीके से कम्युनल क्लैशेस हो रहे हैं, क्या कहें? ये जो ढोंगी हिंदुत्व के लोग हैं, इनको एक अच्छी तरह से बात समझ में आ गई है कि बाबरी मस्जिद ढहाने के बाद उन्होंने जो मुंबई में दंगे फैलाने की कोशिश की थी और काफ़ी हद तक उनको उसमें यश भी मिला था। तो कल मैंने एक महीना हम लोग ये ऑब्जर्व कर रहे हैं कि हमारे मुस्लिम भाई भी ये कह रहे हैं कि रामलला हो चाहे राम मंदिर हो, उसके लिए हम लोग सपोर्ट कर रहे हैं। बहुत सारे लोग, किसी ने राम का चित्र निकाला है, किसी ने और क्या क्या किया है। यानी मुस्लिम समाज से कोई भी अल्पसंख्यक राम मंदिर के विरोध में कुछ भी उन्होंने बयानबाजी की नहीं है। लेकिन ये मीरा रोड का इंसिडेंट जो आपने बताया, वहाँ पर ये शोभा यात्रा निकालना, जानबूझ पे मुस्लिम बस्तियों में उनको चिढ़ाना, इस तरह की कोशिश हुई है। और मुझे लगता है कि देवेंद्र फडणवीस ने गृह मंत्री होने के बावजूद ये बयान दिया है कि हम लोगों ने 12-15 लोगों को अरेस्ट किया। लेकिन मुझे भी अभी मेरा भाईंदर से जो फ़ोन आया था उसमें कुछ लोग बोल रहे थे कि मुस्लिम बस्ती से ये शोभा यात्रा जा रही थी, हम लोगों ने इसका कोई विरोध नहीं किया, लेकिन मुस्लिम लोगों के बच्चों को, युवाओं को जानबूझ के पुलिस पकड़ के लेके जा रही है और वहाँ पर उनके ऊपर केसेस लेने का प्रयास कर रही है। तो मुझे लगता है मुंबई शांत है और शांत ही रहेगी। भले ही 1-2-4 घटनाएं ढोंगी हिंदुत्ववादी ये करना चाहते हैं, दंगे फैलाना चाहते हैं, लेकिन मुंबई के हमारे हिंदू और मुस्लिम भाई जो है वो भाईचारा रहेंगे, भाईचारा से रहेंगे। या चित्राकडे एकंदरीत तडकाफड घेऊन गेले तरी आता पुन्हा भर वापसी होताना पाहायला मिळते. मुंबईची तुलना दुसऱ्या कुठल्याही शहराशी होत नाही, कारण मुंबई ही पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये जे डायमंड्स मर्चंट आणि डायमंडचे जे पैलू पाडायचं काम करतं, तिथले कारागीर जे आहेत ते मुंबईमध्ये त्यांचा एक सेटअप व्यवस्थित बसलेला आहे. भलेही ते गुजरातमधून येणारे कारागीर असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं असो किंवा अगदी देशभरातनं कुठूनही येणारे कार्यकर्ता असो, पण त्यांना मुंबईला तो एक साचा म्हणतात तसा तो तयार झालेला आहे. त्याला मोडून तुम्ही जर का सुरतला नेलं तर सुरतची आणि मुंबईची बरोबरी होऊ शकत नाही. मुंबईला ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या सुरतमध्ये असू शकत नाही. भलेही पंतप्रधानांनी सर्व काही त्या सुरतला आणि गुजरातला मोठं करण्यासाठी केलं असलं तरी लोकांना मुंबई जे साधन सामुग्री आणि जे सुविधा आहेत त्या तिथल्या कारागिरांना सुद्धा मिळणं आवश्यक असतं. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की मुंबईची फिल्म इंडस्ट्री सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुद्धा यूपीच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विरोध केला होता की ही फिल्म इंडस्ट्री मुंबईची शान आहे आणि इथून तुम्ही हलवू शकत नाही. तर मुंबई म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न मोरारजीभाई देसाईंनी सुद्धा केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या दमाने तो पण मुंबई तर नेऊ शकत
शकत नाही, पण मुंबईचं सगळं सार तिकडे घेऊन जायचं, सुरतला, अहमदाबादला, असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, पण तो यशस्वी होणं शक्य नाही, कारण मुंबई ही मुंबई आहे. आज ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही इथं घेतोय. सध्या विरोधी पक्ष संपवायचं जे धोरण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात आणि देशभरात सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने जे भारतीय जनता पार्टी सोबत येणार नाहीत त्यांना ईडी, CBI किंवा इन्कम टॅक्स या माध्यमातून त्रास दिला जातो, त्यांना नोटिसा दिल्या जातात. आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांचे जे किरीट सोमय्यासारखे किंवा देवेंद्र फडणवीस सारख्या लोकांनी ज्या ज्या लोकांच्यावर आरोप केले, अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप, गंभीर स्वरूपाचे आरोप केले, त्याच स्वरूपाचा आरोप देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भोपाळच्या सभेमध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला होता. आणि हे सगळे लोक त्यांच्याबरोबर गेले की मात्र ते सगळे लोकांचे आरोप नाहीसे होतात. ईडीची चौकशी त्यांची बंद होते, CBIची इन्क्वायरी बंद होते, इन्कम टॅक्स बंद होते आणि या लोकांना अगदी आनंदाने चांगली झोप लागते. हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे. मला आज या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायचा आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले, कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा सरकारमध्ये असते तेव्हा विरोधकांनी काही आरोप केले तरी भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेत नाही. मात्र जर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कोणी असेल त्यांनी आरोप केले तर त्याची दखल ते घेतात. मग आता भारतीय जनता पार्टी बरोबर आमचे एकेकाळचे विरोधी पक्ष नेते असलेले धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे. धनंजय मुंडेंनी विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये जवळपास 22 मंत्र्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप विधान परिषदेमध्ये केले होते. ते पटलावर ठेवले होते विधिमंडळाच्या. आणि जाहीर सभेतनं सुद्धा वारंवार महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की या 22 मंत्र्यांची चौकशी करा, त्याचे सबळ पुरावे, सक्षम पुरावे माझ्याकडे आहेत आणि जर मी सक्षम पुरावे देऊ शकलो नाही तर राज्याच्या कोणत्याही चौकात मी फाशी घ्यायला तयार आहे. हे धनंजय मुंडेंनी त्या काळात वारंवार सांगितलेलं होतं 2018 मध्ये, 2019 मध्ये. हे जे 22 मंत्री जे आहेत या मंत्र्यांच्यावर एकेकाळच्या विरोधी पक्ष नेत्याने विधिमंडळाच्या पटलावर ठेवलेले आरोप, त्याची चौकशी त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी केली नसेल. परंतु आता जर धनंजय मुंडे तुमच्या बरोबर आलेले आहेत, अजितदादा मित्रमंडळाचे सगळे लोक तुमच्या सोबत आले, ज्यांना ईडीच्या नोटीस आहेत, CBI आहे, मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सगळेच हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, स्वतः अजितदादा पवार असतील, या सगळ्यांना ईडीच्या, CBIच्या चौकशा नोटिसा गेल्या तर हे सगळे बरोबर गेल्या, त्यांच्या चौकशा थांबल्या. मात्र धनंजय मुंडेंनी जे विधिमंडळाच्या पटलावर आरोप केले ते इतकं ठामपणे जर सांगत असतील की जर पुरावे मी देऊ शकलो नाही तर मी कोणत्याही चौकात फाशी घ्यायला तयार आहे, याचा आपण पब्लिक डोमेन मध्ये त्यांची भाषणं उपलब्ध आहेत, ते आपण काढून जरूर पहा. मग आता धनंजय मुंडे त्यावेळेस खोटं बोलले की खरं बोलले हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या सगळ्या 22 मंत्र्यांची भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, आता ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे किंवा केंद्रातलं नरेंद्र मोदी अमित शहाचं सरकार आहे, यांची या 22 मंत्र्यांची ईडी मार्फत, CBI मार्फत चौकशी होईल का? किंवा ज्यावेळेस भोपाळच्या सभेत प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटीचा आरोप केला, हा प्रश्न संबंध देशाला पडलाय, महाराष्ट्राला पडलाय, आम्हालाही पडलाय की तो 70,000 कोटीचा आरोप कोणी एका प्रवक्त्याने किंवा एखाद्या कार्यकर्त्याने किंवा एखाद्या आमदार खासदाराने केलेला नाही, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे. जे PMO ऑफिस आहे, जे ब्रीफिंग करतं त्यांना, प्रधानमंत्री बोलले म्हणजे देश बोलला असा त्याचा अर्थ असतो. प्रधानमंत्री एक संस्था आहे. मग जर 70,000 कोटीचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांनी भोपाळच्या सभेत जाहीरपणाने केला होता, ज्याची इंटरनॅशनल न्यूज झालेली आहे, मग तो 70,000 कोटीचा घोटाळा खरा होता की खोटा होता याचं काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे. याच्या आधी आम्ही ही मागणी केलेली आहे. कारण जर खोटा असेल तर प्रधानमंत्र्यांनी तसं सांगितलं पाहिजे की मी खोटं बोललो, आणि जर खरा असेल तर त्याची ईडी किंवा CBI मार्फत किंवा इन्कम टॅक्स मार्फत चौकशी होणार आहे का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. त्या 22 मंत्र्यांच्यावर जे आरोप केले धनंजय मुंडेंनी, त्यांच्याही मंत्र्यांच्या चौकशीचं काय होणार? त्यांच्या मागे ईडी जाणार का? त्यांच्या मागे CBI जाणार का? त्यांच्या मागे इन्कम टॅक्स जाणार का? या संदर्भामध्ये राज्याच्या चौकशी संस्था असतील, तपास यंत्रणा सगळ्या असतील किंवा केंद्राच्या सर्व तपास यंत्रणा असतील, ज्याला आमच्या सुप्रियाताई नेहमी म्हणतात आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ईडी,
या सर्वांच्या मार्फत चौकशी होणार का यांची, हा सवाल आहे. आज काय झाले, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतले आणि आमच्या पक्षातले युवा संघर्ष यात्रा ज्यांनी काढली महाराष्ट्रामध्ये, त्या रोहितदादा पवारांना सुद्धा ईडीची नोटीस आली. त्या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. खरं तर रोहितदादांची ही काय पहिल्यांदा चौकशी होती असं नाहीये. 2012ला हा त्या संदर्भातला जो साखर कारखान्यांचा त्यावेळेस राज्य सहकारी बँकेला प्रशासक होते, कोणी राजकीय मंत्री किंवा आमदार तिथे नव्हते, पण त्या राज्य सहकारी बँकेवर प्रशासक होते जे IAS दर्जाचे असतात. त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्या राज्य सहकारी बँकेने काही कारखान्यांचे राज्यामध्ये लिलाव काढले. त्याच्यात अजितदादाची संबंधित सुद्धा काही कारखान्यांची चौकशी करावी, सगळ्या कारखान्यांची चौकशी, ज्या ज्या बँकेचे लिलाव काढले त्याची अण्णा हजारेंनी मागणी केली होती, पण त्याची चौकशी फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. म्हणजे सगळ्या चौकशीचं पुढं काय झालं. आता मात्र एक तप पूर्ण झाल्यानंतर, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, बघा एक तपानंतर पुन्हा आमदार रोहित दादा पवार यांना केवळ ते शरद पवार साहेबांच्या बरोबर थांबले, संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली म्हणून त्यांची पुन्हा ईडी मार्फत चौकशी सुरू केली आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे, आम्हालाही पडलेला आहे. हे जे काय सगळं चाललंय, विरोधी पक्ष संपवायचे. काल मोहन भागवत अयोध्येच्या त्या उद्घाटनाच्या निमित्तानं, प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने एक वाक्य बोलले त्यांच्या भाषणामध्ये. ते बाकी सगळे शब्दबंबाळ बोलत असतात नेहमीप्रमाणे, पण एक वाक्य बोलले की आतापर्यंत काय 9 वर्षात राम राज्य आलेलं नव्हतं, आलेलं नाही, पण मात्र इथून पुढे तरी रामराज्य यावं अशी नरेंद्र मोदी त्या ठिकाणी व्यासपीठावर प्रधानमंत्री असताना मोहन भागवतांनी खुद्द ही मागणी आणि अपेक्षांनी कबुली दिली की आतापर्यंत रामराज्य नाही, इथून पुढे तरी यावं, ही अपेक्षा व्यक्त केली. याच्यात बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत. मग असं असताना आता विरोधी पक्ष संपवायचा, लोकशाही ठेवायची नाही, सगळ्या तपास यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या, हे कशाचं द्योतक आहे. आता विरोधी पक्ष संपवायचा, लोकशाही ठेवायची नाही, सगळ्या तपास यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या, हे कशाचं द्योतक आहे. आणि एका बाजूला मात्र विकासाच्या गप्पा मारायच्या, दुसऱ्या बाजूला सांगायचं की आम्ही सगळं लोकशाही पाळतोय. हे सगळं मन की बात करून जे काय सांगितलं जाते आणि आमच्याशिवाय पर्याय नाही, हे दादांत खोटं आहे. या देशामध्ये प्रत्येक वेळेस पर्याय उपलब्ध झालेले आहेत. पंडित नेहरू गेले तेव्हा सुद्धा लोक म्हणत होती आता देशाला पर्याय काय, पण पर्याय कायम मिळत गेलेले आहेत. ही लोकशाही आहे. भारत हा वांज नाहीये. इथे भारतामध्ये अनेक लोक विद्वान आहेत, अनेक इथं नेते मंडळी आहेत आणि आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. खासदार लोक निवडतात, त्याच्यानंतर त्यांचा ते नेता निवड करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष ठेवायचा नाही, या भूमिकेतनं सर्वांना विरोधी पक्षाला ईडीच्या, सीबीआयच्या तपास यंत्रणाचा ससेमिरा ते लावत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. आणि धनंजय मुंडेंनी ज्यांच्यावर आरोप केले ते 22 मंत्री, त्याच्यामध्ये विशेषतः स्वर्गीय पुण्याचे खासदार गिरीश बापट, विनोदजी तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, विष्णू सावरा, पंकजाताई मुंडे, सुभाष देशमुख, प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावळ, संजय राठोड अशी 22 मंत्र्यांची यादी येते. या सगळ्या मंत्र्यांची ईडीआय चौकशी करणार का, कारण ते धनंजय मुंडे आता त्यांच्या सोबत आहेत. फडणवीसांनी आता त्यांची जवळ आल्यामुळे तरी दखल घ्यावी. आता दखल घेणार नाही. जी अमोल पातेले आणि राजभाऊ यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुका आता 2-3 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि 1-2 महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि मग नंतर आचारसंहितेमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा वापर करून घेता येणार नाही. तेव्हा जेवढ्या जास्ती लोकांना आता त्रास देता येईल तो ईडी आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून IB कडनं हे दिलं पाहिजे. हे तत्व यांनी मला वाटतं महाराष्ट्रात फडणवीसांनी जोरदार राबवलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या रोहित दादांना ईडीच्या कार्यालयात बोलवलेलं आहे. आपल्याला माहिती असेल वायकर असतील, आमच्या किशोरचे पेडणेकर असतील, यांच्या पण चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि चौकशींचा वेग वाढवलेला आहे. कशासाठी तर आचारसंहिता लागायच्या आत जेवढे जण आपल्या पक्षाकडे वळवता येतील तेवढे त्यांना वळवायचा त्यांचा हा नाकामयाब प्रयत्न आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या निवडणुकांच्या आधी सुद्धा म्हणजे हे भाजपवाले सांगतात की आमचा जगामध्ये एवढा मोठा पक्ष आहे आमचा की सगळीकडे आमचं नाव आहे. मग तुमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी आहे का नेत्यांची कमी आहे की तुम्हाला निवडणुकांच्या वेळी आपण कोणाला तिकीट देऊ हे तुम्हाला प्रश्न पडलेला आहे का, की ते तुमचे कार्यकर्ते तुमचे नेते जे पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवू शकतील अशी खात्री तुम्हाला नाही आहे. म्हणून तुम्ही कधी सोलापूरला जाता, कधी इकडे जाता, कधी तिकडे जाता, कधी प्रणिती शिंदे आमच्याकडे येत आहेत, कधी आणखीन कोणी येत आहेत.
म्हणजे हे तुमचं कधी संपणार आहे की नाही? तुम्हाला ओरिजिनल भाजपचे लोक लढायला नाही आहेत का? म्हणून तुम्ही ईडी आणि सीबीआयचा आणि या यंत्रणांचा वापर करून धाकदपटशा दाखवताय. कारण आतापर्यंत रोहित दादांनी जे काय केलेलं आहे ते फक्त बेरोजगार तरुण असतील, शेतकऱ्यांची मुलं असतील. कारण त्यांच्या संघर्ष यात्रेला मी स्वतः त्यामध्ये गेलो होतो, आम्ही सगळेच होतो, आणि त्याच्यामध्ये आम्ही हे डोळ्यांनी बघितलेलं आहे की बेरोजगार युवक जे आहेत, जे MPSCच्या परीक्षांसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, 1200 रुपये फी दिलेली आहे, ज्याला सरकारने एवढ्या फीज गरीब मुलांकडे घ्यायला नको, याला विरोध करण्यासाठी तरुण मुलं त्यांच्याकडे येत होते, सांगत होते की असा असा अन्याय चाललेला आहे. आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला वाटतं रोहित दादा पुढे सरसावलेले असताना रोहित दादांना कसं जायाबंद करता येईल आणि कसं ईडी आणि याचा धाकदपटशा दाखवता येईल. पण आम्ही घाबरणारे लोक नाही. तुम्ही कितीही लोकांना अटक करा, तुम्ही किती जणांना जेलमध्ये, कारण हे तुमच्या आता ही शेवटची माणसाचा मृत्यू होतो तेव्हा ते शेवटची धकधूक राहते ना, तशी राहिली आहे. आणि त्याचा वापर कसा करता येईल हे बघितलेलं आहे. पण महाराष्ट्रातलं शेंबडं पोरही आता ओळखून आहे तुम्हाला. आणि ईडीचा जर का एन्क्वायरीची एखाद्याला नोटीस आली, ते केजरीवाल बघा, म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री, त्यांना सुद्धा तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये बोलवतात, कारण त्यांच्यावरती कुठल्या भ्रष्टाचाराचा आरोप नसताना बोलवता. म्हणजे देशातल्या प्रत्येकाला आता माहीत झालेलं आहे. आणि याच्यात मला सर्वात चांगलं उदाहरण वाटतंय ममता बॅनर्जींचं, की ममता बॅनर्जीने आपल्या राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पोलीस दलाचा वापर करून ईडीच्या लोकांना सळो की पळो केलं. असंच त्यांना केलं पाहिजे खरं तर. परंतु ठीक आहे, आता फडणवीसांच्या हातात गृह खाते म्हणून वाटेल ते चाललेलं आहे, परंतु हे वाटेल ते चाललेलं आम्ही खपवून घेणार नाही. आणि मोठ्या संख्येने यामध्ये महिला असतील, बेरोजगार युवक असतील, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे आणि उद्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर गृह खात्याची जबाबदारी असते की कायदा सुव्यवस्था जपली पाहिजे. परंतु पोलिसांनी जर का अटकाव केला तर त्याला मध्ये तरुण मुलांना त्रास व्हायला नकोय. आणि जरांगे पाटील जे मुंबईकडे निघालेले आहेत, मराठा आरक्षणासाठी असंख्य मराठी मुंबईकडे निघालेले आहेत, आणि ही सगळी कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे पोलिसांचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे. असं असताना आणखीन आगडो मुसळायचा नसेल तर मला असं वाटतं हे फालतू ईडीच्या ज्या चौकशा आणि हे सगळे धाकदपटशा सुरू आहे, हे शासनाने ताबडतोब बंद केलं पाहिजे. एकीकडे राम मंदिर आणायचं आणि एकीकडे उद्घाटनं करायची आणि एकीकडे सर्वसामान्य माणसासाठी प्रश्नांसाठी काम करणाऱ्या रोहित दादांसारख्या आमदाराला इथे चौकशीला बोलवायचं आणि महाराष्ट्राची जी काय व्यवस्था आहे ती खराब करायचा प्रयत्न असेल तर पोलिसांना सुद्धा आम्ही वॉर्निंग देतोय की तुम्ही शांतपणे लोक आंदोलन करतायत, तिथे तुम्ही लोकशाही आहे अजून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, तर तुम्ही धाकदपटशा करून मुलांना आणि लोकांना त्रास देऊ नये. जे काय शांतपणे आंदोलनात तुम्ही बोलवलंय चौकशीला, आम्ही चौकशीला जाणार. आमचे पवार साहेब सुद्धा गेले होते, तेव्हा मुंबईचा कमिशनर पवार साहेबांच्या घरी गेला आणि म्हणाला की साहेब तुम्ही येऊ नका. तर हे अशा प्रकारे तुम्हाला नंतर घ्यावं लागतं. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे धाकदपटशा म्हणून ईडीचा आणि सीबीआयचा आणि इन्कम टॅक्स आणखीन काय IB असेल या सगळ्या संस्थांना तुम्ही आवर घाला आणि त्याचा गैरवापर करणं बंद करा. हेच आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं होतं. आणि आपण सगळ्यांनी हे जे काय आम्ही आज बोललेले होते आपल्या प्रसिद्धी माध्यमातून दाखवावं एवढी वेळ. आताच आमचे प्रवक्ते आणि माझे देशबंधू विकासजींनी आपल्याकडे ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्रस्तावना केलेली आहे. आणि जे काय घडतंय याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे या सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे काय आहे त्यांनी मांडलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्या सकाळी रोहित दादा 10 वाजता पक्ष कार्यालयामध्ये येतील. त्याच्यानंतर आदरणीय या पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी आमच्या नेते आदरणीय खासदार सुप्रिया सुळे देखील असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, या सगळ्या नेत्यांच्या सोबत ते ईडीच्या कार्यालयात जातील. आणि या सगळ्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये त्यांनी त्यांच्याकडनं ईडीला त्या ठिकाणी मेलद्वारे आणि त्या ठिकाणी ट्विटरद्वारे कळवलं होतं की जर या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून मुंबईमध्ये मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जर लोक येत असतील तर त्यावेळेला त्या ठिकाणी एखादा गोंधळ होता कामा नये. या दृष्टिकोनातून जर आवश्यकता असेल तर मी 22 किंवा 23 तारखेला यायला तयार आहे त्यांच्याकडे त्यांनी कळवलं होतं. पण ईडीकडे अधिकृत तसं काही उत्तर आलं नसल्यामुळे रोहित दादांनी त्यांच्या ठरलेल्या 24 तारखेच्या दिवशी त्या वेळेत त्या ठिकाणी ईडीच्या कार्यालयात जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून प्रसारणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र जनतेला
की आमचा दादा हा लढणारा दादा आहे, पळणारा दादा नाहीये. आणि लढणारा आहे तो या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारा आहे. हे सगळ्यात मोठं जाणून घ्या. ज्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवता आला नाही ते पळून गेले, ते पळकुटे होते. आणि जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत त्यांच्यासोबत या महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता, या देशाचा सर्वोच्च नेता आदरणीय पवार साहेब स्वतः हाताला हात धरून ईडीच्या कार्यालयापर्यंत येणार आहे. विषय असा आहे की विकासजीने आपल्यापर्यंत जे काही मांडलं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्यांनी तुमच्यासमोर मांडल्या त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एक युवा संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी साधारणतः असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी 50% महाराष्ट्र युवा आहे आणि या महाराष्ट्रातल्या युवकांच्या प्रश्नाला घेऊन त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली होती. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की मी जर लढणार तर या युवकांच्या रोजगारासाठी लढणार. आणि त्यात त्यांनी त्यांचे जे प्रश्न घेतले होते त्या प्रश्नामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता तुमच्या रोजगाराचा होता. त्यांचं आजही हे म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या युवकांना, तमाम युवकांना, त्या कोट्यावधी युवकांना रोजगाराची आवश्यकता आहे आणि त्या रोजगारासाठी मी लढणार. आणि मी लढतोय हा जर गुन्हा असेल तर मी हा गुन्हा वारंवार करेन, 100 वेळा करेन. मग ईडी काय कुठलीही यंत्रणा जरी आली तरी हरकत नाही, पण महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी लढणार. हे आमदार रोहिदास पवार यांचं म्हणणं आहे. हे स्पष्ट आहे की इथून पुढे या महाराष्ट्रामध्ये विकासजी असतील, विजयताई असतील, हे सर्व पुढचे जे कार्यकर्ते आहेत या प्रत्येक कार्यकर्त्याच्या त्या ठिकाणी हाताला हात धरून हा युवा नेता महाराष्ट्रामध्ये या युवकांच्या प्रश्नासाठी असेल, महिलांच्या प्रश्नासाठी असेल तो लढणार. हा विषय फार महत्वाचा होता. लक्षात घेतलं गेलं पाहिजे की ज्या वेळेला नागपूरला याची समारोप सभा झाली होती आणि त्यावेळेला आदरणीय रोहिदास पवार यांनी हे आवाहन केलं होतं की सरकारकडनं एखादा प्रतिनिधी ज्यावेळेला अधिवेशन होतं त्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी येऊन त्यांचं त्या ठिकाणी जे निवेदन स्वीकारावं होतं, पण हे स्वीकारलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला. विकासजी तुम्ही त्या ठिकाणी होतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला की त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्या जखमात आल्या, दुखापत झाली. मी आज आपल्याला या प्रसारणाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो की उद्या हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं युवक इथे येत आहेत, कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या, शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराचा वारसदार आणि विचाराचा वारसा घेऊन चालणाऱ्या आमदार रोहिदास पवार यांच्या समर्थनार्थ उद्या ईडीच्या या कार्यालयात या ठिकाणी जाणार आहेत. त्या ठिकाणी या पक्ष कार्यालयामध्ये हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं युवक एकवटणार आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं महिला एकवटणार आहेत. मात्र रोहित दादा लढणार आहे. मला ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं तरी हरकत नाही, मला अटक झाली तरी हरकत नाही, मात्र मी या महाराष्ट्राच्या स्वाभिमान टिकवण्यासाठी लढणार, म्हणजे लढणार, पळणार नाही, हे त्यांचं ठाम मत आहे. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी ज्या विषय त्यांनी त्या ठिकाणी विकासजीने मांडले आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता तो म्हणजे की साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये झालेला हा गैरव्यवहार. याच्या बाबतीमधल्या या बाबतीत चौकशा वगैरे ज्या काही 2012 पासून चालू होत्या त्या होत्याच, पण त्याच्यामध्ये अजितदादा पवार यांनी म्हटलेलं एक फार मोठं स्टेटमेंट होतं. ते स्टेटमेंट असं होतं की त्यांनी हे म्हटलं होतं की जर या साखर कारखान्यावरती, म्हणजे जनरेशन साखर कारखान्यावरती जर चौकशी होत असेल तर बाकीच्या 64 साखर कारखान्यांचं काय, याच्याबद्दलही त्यांचा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता. हे अजितदादा पवार यांचं म्हणणं होतं. मला म्हणायचं एवढंच आहे की हसन मुश्रीफ असतील, त्या ठिकाणी अजितदादा पवार असतील, त्या ठिकाणी धनंजय मुंडे असतील, हे लोक ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत निघून गेले त्यावेळेला त्यांच्यावरती होणारी सगळ्या कारवाई टाळल्या गेल्या. त्यांच्या बाबतीमध्ये झालेले सगळे गैरव्यवहार जे ते कागदाच्या आड लपले गेले. सांगायचं हे एवढंच आहे की आमदार रोहिदास पवार यांनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मला शेवटपर्यंत, माझ्या स्वतःच्या शेवटपर्यंत या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि या युवकांसाठी लढावं लागलं तर मी लढणार, बेहत्तर. मग कुठलीही परिस्थिती आली, कुठलीही पाहिजे तर हरकत नाही. आपल्या या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण येत असताना त्या ठिकाणी आपली सुरक्षितता बाळगावी. ज्या ठिकाणी या ठिकाणी येत असताना गर्दीच्या ठिकाणी आपण आपल्या त्या ठिकाणी काळजी घ्यावी. मात्र पक्ष आपल्यासोबत खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे की मी सुद्धा उद्या आमदार रोहिदास पवार यांच्यासोबत ईडी कार्यालयात जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता आता लढण्यासाठी सज्ज झालेला आहे. आता जर तुम्ही किती दडपशाही केली, महाराष्ट्राला किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी आता हा युवा नेता, हा रोहिदास पवार तुमच्या आवाजाला आणि तुमच्या दडपशाला ऐकणार नाहीये. हे या ठिकाणी मांडायचं होतं. आपण सर्वांनी दिलेले जे काही सहकार्य असेल त्या माध्यमातून आमच्या आमदार विद्याताई चव्हाण त्या ठिकाणचे नेते आहेत, आमचे प्रवक्ते आहेत, त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी कन्क्लूड करताना ज्या विषयाशी फार महत्त्वपूर्ण भाग आहे आणि पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मानली असते.